नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही ठीकच असणार. आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण जाणार आहोत 150 किलोमीटर लांब अशा ठिकाणी जिथे आहेत की तुम्हाला वाटेल की जणू तुम्ही स्वर्गात आलात. आता वाजलेले आहेत 5. आपण निघलेलो 3 वाजता. तर लो लाईट मध्ये शूट करायचा अवॉइड करतो, पण आता बघू कसं क्लिप येतोय. जर ही चांगली असली तर ही टाकीन. तर आपण मस्त निघलो आता पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून. आपल्याबरोबर आहे ऋषदा, तो आपल्याबरोबर असतो. मस्तपैकी सेफ्टीमध्ये हेल्मेट घेतले दोघावी. आणि आजचा ब्लॉग मला वाटते आपण पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. अजून काही बोलत नाही, तर तुम्ही स्वतःहून ब्लॉगमध्ये बघा. चला एन्जॉय करा. तर आता पोचले आपण कळसुबाई शिखराच्या खाली आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व आहे कळसुबाई शिखराची रांग. ते कसं वरती गाडलेले आहेत. आपल्याला इथे नाही जायचा, आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तर चला आपण आपल्या रस्त्याला. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेले आपल्या पहिल्या स्पॉटवर. आणि तुम्ही स्पॉटचा व्ह्यू एकदम बघशाल ना, एकदम भारी आहे. कसा तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघला असेल तर आपण इथं आलेलो आहे. तो तुम्हाला डॅम दाखवला नाही का, आपण तिथे पहिले खाली होतो. आता आपण हाऊ वरती. हा, तुम्हाला तो मागचा ब्लॉग बी बघत असेल ना, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकेन, ते जाऊन बघा. मागचे ब्लॉग आपण तिथं आलतो, तिथून तसा तसा आजात बरोबर वगैरे सगळी करून आता आपण आले त्याच्या वरती. एक नंबर. आता इथे म्हणजे अजून खूप पॉइंट आहे तिथं. आता आपण आहेत घाटघरवर आणि आजूबाजूला असे बघण्यासारखी खूप ठिकाणे आहेत, ते तुम्हाला दिसतीलच. आणि तुम्ही काय बघता, व्ह्यू बघा कसा. सगळी इकडे डोंगर डोंगर आणि सूर्य निघलेला आहे. ओके मध्ये आहे डोकाचा बघा टोक. तुम्हाला या व्ह्यूजचा एक ड्रोन शॉट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो सिनेमॅटिक मध्ये तुम्हाला दिसेल. One extremely annoying shift later. तर मित्रांनो मी काहीच बोलत नाही, तुम्ही फक्त व्ह्यू बघा. काय व्ह्यू आहे. आता आपण आहोत सांदन व्हॅलीमध्ये. थांबायचं दाखवतो. आता आपण आहोत सांदन व्हॅलीमध्ये आणि पहिले होतो तो घाटघर. बघा ऐसा काय डीप आहे ना. हा मला लग्न आलं ना. बघा काय व्ह्यू आहे ना. इकडच्या काही गाडी आठवण येते. वारा जाम आहे ना रे. ड्रोन स्टेबल नाही राहत आपला. तो त्या साईडला तिकडे तो कोपरा काय तिकडे बघायला लागेल. मला आपण चालत जाऊ शकतो. जाऊ शकतो ना, बॅरिगेट ना बाजूला. तिथं जाऊ मस्त पैकी त्यांच्या लगे. बघ तो मध्ये दिसते का लास्टला, बघ दिसली रातची बेरिंग बघ तिकडे रेलिंग. त्या उभा राहू. तर मित्रांनो कुठे जाऊ नका, अजून खूप आहे. एन्जॉय करतात. एवढेपर्यंत ब्लॉग बघता तर लाईक तर करा. तर चला आपण आता पुढे जाऊ. मग तिथून तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये ड्रोन शॉट पाहायला मिळणार आहे. 20 minutes later. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे. म्हणजे काय आलं मला नाही माहिती. आपण तिथं होतो नाही का, वॉटरफॉल बघा तो का समोर. एक नंबर वॉटरफॉल आहे तो. आमच्या दिसतो. आता आपण तिथे होतो ना, तर त्या साईडला आलं म्हणजे आता आम्ही इथे आलेलो आहे. आम्हाला एक बिबट्या दिसलेला आहे, तुम्हाला दाखवू बघा. 2 मिनिटं थांबा. बिबट्या. आय लव्ह वाईल्ड लाईफ. आणि समोर आहे सांदन व्हॅली, एशियाची सगळ्यात मोठी व्हॅली, जी की आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. बघू शकता तुम्ही आपण इथे आलेलो आहे. ओ झूम करू दावा. वारा बी खूप सुटलेला आहे. आणि तुम्हाला एक पिरामिड दाखवलं होता माहिती. पिरामिड बी आहे. आपण जाऊ दाखवून दावा. तर कुठे गेला इथून रस्ता नाही, इथूनच पिरामिड. पिरामिड कुठे गेला पिरामिड. हा तो दिसला का, पिरामिड सारखा आहे काहीतरी. फोटो काढ.
तुम्हाला टोक त्यात आम्हाला घ्या खालती इथं. तर आता आपण म्हणजे चांदणवाली ही आपली मुंबईपासून उतरून चांदणवाली मुंबईपासून किमान मला वाटते 180 असेल ना. 180 थोडी कमी जास्त असेल किलोमीटर आहे मुंबई ठाणे यावरून पुण्यावरून माहिती. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही कसा एक नंबर व्ह्यू आणखी डीप बघा. मोबाईलमध्ये तर कमी दिसत आहे. आता ड्रोन शॉट तुम्हाला भेटेल ना बघायला. त्याच्याने एक अख्खा तुम्हाला व्ह्यू बघायला भेटणार आहे. आणि हा इथं आम्ही येतो ना आम्ही एक ऑब्झर्व केलंय इथं पाणी पडलेलं सकाळ इथे थोडासा काय ती समोर बघा जो आपण कोकण काढाच्या जवळ बघलेला नाही का तो असा नागासारखा फणा तो इथं पण आहे बघा छोटासा कोबऱ्यासारखा त्याच्यामध्ये वॉटर पाहिजे. तर आजूबाजूला एक्सप्लोर करतो अजून आणि तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एंजॉय करा. गाइस 1 घंटा हो गया फिर भी हवा नहीं रुक रही. अभी हमारा दिमाग चलाने वालों क्या जो कांतार मूवी जो जंगल का सीन देखे जो रोता है वो सीन करने का क्योंकि इधर ना वैसे पेड़ ऐसी है ये देखो और वैसी वाइब भी आ रही है वो पेड़ देख के कांतार मूवी. अभी वो प्लान चल रहा है कि हम पहले कांतारा का क्या बोलते हैं कांतारा का एक वीडियो निकालेंगे. क्या है अभी हवा तो नहीं रुक रही रुकने के बाद सीधा ड्रोन शॉट कांतारा मूवी का अपना वो सीन करेंगे ओ वाला. मित्रांनो आम्ही इथे बसलेलो होतो आणि आम्हाला इथे रेमो दिसलेला आहे तो वॉटरफॉलचा बघा समोर दिसतंय का रेम्बो. पहिले गोल्डन असा झालेला नंतर रेम्बो दिसायला लागला तिथे. काय सीन आहे ना रेम्बो. आणि वारा आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि आता ड्रोन उडू आणि तो रेम्बो पण कॅप्चर जिथे पहिले आलतो तिथे कोकण काढाजवळ कारण की पहिले आलतो तेव्हा ड्रोन शॉट आपल्याला काढायला मिळाला नाही कारण की खूप हवा होती. आता थोडी हवा कमी झालेली आहे आणि आम्ही आमचा ड्रोन असेंबल करायला घेतलेला आहे. तर कुठलाही टाइम वेस्ट न करता सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मित्रांनो आता आपण कोकण कड्याचा काय बोलता ड्रोन फुटेज घेऊन आलेला आहे ना. आपण इथे थांबलेलो एका छोट्याशा डॅमवर बघू शकता तुम्ही पाणी. तर हा ब्लॉग आपला 2 पार्टमध्ये डिवाइड असेल. तर आपण आता पहिल्या ब्लॉगचा इथेच एंड करतो कारण की ब्लॉग खूप मोठा होईल. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आता या ब्लॉगच्या नेक्स्ट पार्टमध्ये.